भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं, तर ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद। तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरे आज काय बोलतात ते आम्हीही ऐकू। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील। उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष। भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा दावा। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र बोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं हे अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत।